विरोधकांच्या हातात सांगण्यासारखं काहीच नाही, त्यामुळे मुस्लिम समाज भाजपच्या विरोधात आहे असं पसरवून मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय, तो यशस्वी होणार नाही असा दावा भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केलाय। लोकसभेसाठी रायगड मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। पुण्यातील खेडमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात वेगळंच चित्र पाहायला मिळालं। शिरूर मतदारसंघाचे दोन्ही प्रतिस्पर्धी अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव हे आमने-सामने आले। यावेळी दोघांनी हस्तांदोलन करत चक्क चरण स्पर्श केले, तसंच आजूबाजूला खुर्च्या टाकून ते शेजारी बसले। या दोघांना एकत्र पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। यावेळी कोल्हेंनी आढळरावांसमोरच महायुतीवर तुफान फटकेबाजी केली। शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांची संभाजीनगरात भेट घेतली। आगामी निवडणुकीच्या अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची समजली जात असून यावेळी साईबाबांची प्रतिमा भेट देत जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस त्यांनी केली। रुपवते यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारीही उपस्थित होते। धुळे लोकसभेचे भाजप उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला। यावेळी धुळे शहरात भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। महायुतीचे सर्वच घटक पक्ष यावेळी उपस्थित होते। भामरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरत विजयाचा विश्वास व्यक्त केला। नंदुरबार लोकसभेसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। एकूण 16 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यातून 5 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं 11 उमेदवार रिंगणात आहेत। खऱ्या अर्थानं आता निवडणुकीला सुरुवात झाली आहे। 13 मे रोजी मतदान होणार आहे।